मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत TAIT 2025 थर्ड टेट 2025 ही परीक्षा झालेली आहे आणि परीक्षा 5 जूनला संपलेली आहे आणि आता आपण बघतो म्हटलं तर जवळजवळ परीक्षा होणं 1 महिना पूर्ण होत आहे आणि तरीही आणखी निकालाचा पत्ता नाहीये। म्हणून इथे हा TAIT 2025 चा निकाल केव्हा लागणार यासाठी आपल्या विद्यार्थी बांधवांचे सातत्याने फोन मेसेजेस येत आहेत आणि विचारणा होत आहे की सर TAIT 2025 चा निकाल केव्हा लागणार आहे आणि संधी कोणाला मिळणार आहे। तर त्या सर्व गोष्टींची, त्या सर्व बाबींची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। चला, तत्पूर्वी आपण डायरेक्ट महा TAIT रिझल्ट लक्षात घ्या। महा TAIT रिझल्ट 2025 ओव्हरऑल आपण जर MSc पुणे लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन MSc पुणे यांच्या वेबसाईटवर जर गेलो आणि तिथे आपला अशी माहिती मिळत आहे। आता ऍक्च्युअल ही जी माहिती आहे ती वारंवार बदलत आलेली आहे, हेही लक्षात ठेवणं तेवढंच गरजेचं आहे। कारण सुरुवातीला ह्यांनी सांगितलं आहे की जूनच्या शेवटी लागेल, जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये लागेल असं ह्यांनी म्हटलेलं आहे। तर बघा, इथे पहिल्यांदा आपण माहिती रीड करून घेऊया। ह्याच्यात काय म्हटलेलं आहे, एक्झाम नेम महाराष्ट्र टीचर ऍप्टिट्यूड अँड इंटेलिजन्स टेस्ट म्हणजे आपली शिक्षक अभिज्ञता आणि बुद्धिमत्ता चाचणी 2025 ही परीक्षा आणि म्हणजे कंडक्टिंग बॉडी महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन MSc पुणे हिच्या मार्फत ही परीक्षा कंडक्ट करण्यात आलेली होती। आणि बघा, एक्झाम डेट 27 ते 30 मे, 27, 28, 29, 30 हे 4 दिवस आणि 2, 3, 4, 5 असे 5 दिवस म्हणजे जून मधले 5 दिवस म्हणजे 4 एकूण 8 दिवस ही परीक्षा चालली, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। बघा, तर आता रिझल्ट आपण बोलत कशाबद्दल आहोत नेमकं, तर ते रिझल्ट्स बद्दल बोलत आहोत। लक्षात घ्या, रिझल्ट डेट 10 जुलै 2025 म्हणजे इथे अपेक्षित आहे आपल्याला, केव्हा अपेक्षित आहे लक्षात घ्या, तर 10 जुलै 2025 ला आम्हाला रिझल्ट अपेक्षित आहे। आता या ठिकाणी बऱ्याचदा एडिट करण्यात आलेलं आहे आणि आधी सुद्धा जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागेल असं म्हटलं गेलेलं आहे। पण आता जून संपला आणि जुलैचा आठवडा सुरू झालेला आहे आणि पहिला आठवडा संपत आलेला आहे, शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि तरीही आणखी रिझल्ट लागलेला नाहीये। पण आता नक्कीच रिझल्ट लागू शकतो, अपेक्षा आहे। त्याचे कारण सांगतो की आपली सेकंड टेट जी होती 2023 शिक्षक म्हणजे TAIT 2023 22-23 ची जी TAIT आहे त्याची जी मुलाखत यादी विथ इंटरव्ह्यूची यादी ही बाकी होती आणि ती आता परीक्षा परिषदेकडून अलीकडेच लावण्यात आलेली आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। त्याच्यामुळे आता थर्ड टेटचा रिझल्ट लावण्यासाठी आणि ती मुलाखत यादी जेव्हा लावली तेव्हा त्यांनी सांगितलं की सेकंड टेट मधली ही अंतिम यादी आहे असं सुद्धा आपल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी स्पष्ट केलेलं आहे। त्याच्यामुळे आता तिथे सेकंड टेटची कार्यवाही पूर्ण झाली होती असं म्हणायला हरकत नाही आणि म्हणून आता पुढे थर्ड टेटची कार्यवाही सुरू होईल। तर त्याच्यामध्ये पुन्हा एक गोपनीय सूत्राकडून महत्वाची माहिती आपल्याला मिळत आहे, ती म्हणजे कशी की IBPS ने जो रिझल्ट आहे तो परीक्षा परिषदेकडे सोपवलेला आहे असं म्हटलं जात आहे आणि त्याच्यामुळे इथून पुढे कोणत्याही क्षणी, जसं आता आपण बोलतोय आज 4 जुलैला, तर इथून पुढे कोणत्याही क्षणी 10 जुलै अशी इथे जरी अपेक्षित तारीख दिलेली असली तरी कोणत्याही क्षणी तुम्हाला TAIT 2025 चा रिझल्ट लागल्याचे दिसेल असे म्हणायला हरकत नाही। तरी आपण बऱ्याच दिवसापासून अतिशय चातकाप्रमाणे या TAIT 2025 च्या रिझल्टची वाट बघितलेली आहे, तरी आणखी खूप रिझल्टसाठी प्रतीक्षा करावी लागणार नाही। बघा, आता हे आपण कुठे बघितलेलं आहे, ऑफिशियल वेबसाईट mscpune.in इथे बघितलेलं आहे। मित्रांनो, सोबतच एक गोष्ट सांगू इच्छितो की बरेच विद्यार्थी विचारतात की सर काय संधी कोणाला राहील, म्हणजे असं आणखी रिझल्ट अगोदरच अतिशय विद्यार्थ्यांना त्या गोष्टीचा म्हणजे वेध लागलेला आहे की किती मार्क्स मिळतील आणि संधी कोणाला राहील। तर मित्रांनो, सरळ सरळ असं गृहीत धरा की तुम्ही जर पात्र असाल, समजा 1 ते 5 पासून जर पात्र असाल आणि मग नंतर वर तुम्ही 6 ते 8 ला 9, 10 ला अशी जर पात्र असाल तर असं गृहीत धरा की 120 पर्यंत, समजा आता ते कॅटेगरीनुसार काही मार्क खाली होईल तर काही म्हणजे काही सांगा कॅटेगरीनुसार 2-4 मार्काचा फरक पडेल, पण किमान 120 गुण जर समजा तुम्हाला असतील तर 1 ते 5 पर्यंत संधी राहील आणि वरचे वर्ग तुम्ही 5-5 मार्काने प्लस करा। तुम्ही काय म्हणू तर तुमच्या प्रवर्गानुसार, कॅटेगरीनुसार वगैरे त्याच्यामध्ये 2-4 मार्काचा फरक पडेल, पण एकदमच कमी असं नाही होणार। तर किमान तुम्हाला म्हणजे 120 प्लस मायनस गुण असणे हे गरजेचं आहे आणि त्यांना या सेकंड टेट मध्ये संधी नक्कीच मिळेल हे लक्षात घ्या।